नमस्कार भक्तांनो, आज आपण दिवा ठाणे येथील एक अत्यंत सुंदर, शांत आणि श्रद्धेने भरलेले मंदिर पाहणार आहोत. हे मंदिर आहे तळ्यातील गणेश मंदिर, सिद्धांत पार्क, दिवा. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर अनेक भक्तांचे केंद्रस्थान आहे. चला तर मग या मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. हे मंदिर दिवा पूर्व, तालुका ठाणे येथे सिद्धांत पार्क या निवासी परिसरात आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर तळ्याच्या मधोमध वसलेले आहे. तळ्यावर बांधलेल्या छोट्या पुलावर भक्त गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या मंदिराचा फारसा जुना लिखित इतिहास उपलब्ध नसला तरी स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार आणि श्रद्धेनुसार पूर्वी या परिसरात एक नैसर्गिक तळे होते. त्या तळ्याच्या काठावर किंवा तळ्यातच स्थानिक लोक श्री गणेशाची पूजा करत असत. कालांतराने या मंदिरावर लोकांची श्रद्धा वाढत गेली, भक्तांची संख्या वाढू लागली आणि मग या ठिकाणी नियमित स्वरूपात गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. नंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी, गणेश भक्त आणि सोसायटीच्या सहकार्याने या जागेवर सुंदर असे पक्के मंदिर उभारण्यात आले. तळ्यात असलेले गणेश मंदिर असल्यामुळे हे मंदिर तळ्यातील गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना आणि वैशिष्ट्य म्हणजे अशी सांगायची गेली तर या मंदिराची रचना अत्यंत वेगळी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार झाडाच्या खोडासारख्या नैसर्गिक डिझाईनमध्ये बनलेले आहे. चारही बाजूंनी पाणी, झाडे, फुले आणि हिरवळ असल्यामुळे येथे आल्यावर मनाला विश्रांत शांतता मिळते. तळ्यावर बांधलेल्या लहान पूल मंदिराला आणखी आकर्षक बनवतो. सकाळी आणि संध्याकाळी येथे निसर्ग आणि भक्त यांचा सुंदर संगम दिसतो. श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. स्थानिक भक्तांचा असा ठाम विश्वास आहे की येथे मनापासून केलेली प्रार्थना नक्की पूर्ण होते. नवीन काम, व्यवसाय, नोकरी आणि शिक्षण सुरू करण्याआधी येथे लोक दर्शन घेतात. संकटात सापडलेले असताना अनेक भक्त येथे येऊन गणपती बाप्पांकडे नवस करतात. विशेषतः मंगळवार, संकष्टी, गणेशोत्सव. मंदिराची सजावट. हे मंदिर फक्त पूजा करण्यासाठी नाही तर मन शांती मिळण्याचे एक पवित्र स्थान आहे. दिवा परिसरातील अनेक लोक आजही या मंदिरातल्या गणपतीला आपली कुलदैवतासारखं मान देतात.